ब्लाऊज शिवून उरलेल्या कापडातून आपण आज एक मिनी पर्स तयार करणार आहोत। त्यासाठी मी हा एक ब्लाऊजचा तुकडा घेतलेला आहे। त्याचबरोबर दुसऱ्या ब्लाऊजचा शिवून उरलेला हा पीस आपण अस्तरसाठी वापरणार आहोत। आणि त्यासाठी हे नॉन ओव्हन कट करून घेतलेले आहे। तर ह्या नॉन ओव्हनची रुंदी 9.5 इंच आणि लांबी 14 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर हा दुसरा एक पीस घेतलेला आहे, त्याची रुंदी 9.5 इंच आणि लांबी 9.5 इंच घेतलेली आहे। आपण याला चेन लावणार नाही, या दोन पीस मध्येच आपण मिनी पर्स तयार करणार आहोत। प्रथम आपण या नॉन ओव्हनला हे मेन कापड जोडून घेऊया। या दोन्ही भागांना आपण आता नॉन ओव्हन जोडून घेतलेले आहे। आता आपण याला अस्तर जोडणार आहोत। अस्तर जोडण्यासाठी या दोन्ही आकारात आपण अस्तर कट करून घेतलेले आहे। हे अस्तर आपण या सुलट भागावर असे ठेवून इथे थोडासा भाग आपण शिवायचा ठेवणार आहोत। त्यातून आपण हा भाग पलटी करणार आहोत। त्यासाठी इथून सुरुवात करून आपण या भागाला इथपर्यंत शिलाई करायची आहे। त्याचबरोबर हा भाग पण आपण इथं थोडंसं शिवायचं ठेवून इथून सुरुवात करून पूर्ण इथपर्यंत शिलाई करायची आणि एवढा भाग आपण पलटी करण्यासाठी सोडणार आहोत। आपण या दोन्ही भागांना आता शिलाई करून घेऊया। या दोन्ही पार्टचा आपण हा थोडा भाग शिवायचा ठेवलेला आहे। आता आपण याला पलटी करून घेऊया, पण त्या अगोदर आपण हे कोपरे थोडे कट करून घेऊ। हे दोन्ही भाग पलटी करून घेतल्यानंतर आता आपण हा भाग शिवायचा राहिलेला होता तो आतमध्ये असं थोडं फोल्ड करून शिवून घेऊया। त्याचबरोबर हा पण भाग आपण शिवून घ्यायचा आहे। आता या दोन्ही भागांवर आपण दाबटीप टाकून घेऊया। दाबटीप टाकून घेतल्यानंतर आता आपण हा छोटा भाग घेऊन याचा मध्य काढून घेऊया। याचा मध्य काढून घेतल्यानंतर आपण आता ही मध्याची रेषा आहे या बाजूने 1.5 इंचावर एक खूण करू आणि या बाजूने 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची। आणि आता हे मधले अंतर आपण मोजून घेऊया। हे मधले अंतर 6 इंच आहे, त्याच्या मध्य म्हणजे 3 इंचावर आपण एक खूण करू आणि आता ह्या तिन्ही खुणा वरती जोडून घेऊया। आता आपण हा भाग घेऊन थोडं वरती अंतर थोडंसं सोडून हा भाग असाच ठेवून आपण याच्यावरती इथून सुरुवात करून इथून इथपर्यंत अशी शिलाई करायची आणि ह्या मधल्या रेषेला पण आपण शिलाई करून घ्यायची। ह्या दोन्हीकडच्या 1.5 इंचावर आपण शिलाई करायची नाही। आपण आता इथून सुरुवात करून इथपर्यंत शिलाई केली आणि ह्या मधल्या रेषेला शिलाई केलेली आहे। ह्या भागाला साईडच्या आपण शिलाई केलेली नाही, त्यामुळे आपल्या आता हे 2 कप्पे तयार झालेले आहेत इथे। आता आपण हा भाग आहे तो याच्यावर असाच फोल्ड करायचा आणि फोल्ड केल्यानंतर हे दोन्ही भाग आता आपण एकत्र शिवून घेऊया। हा भाग आणि हा भाग आपण या भागाला आपण शिलाई करून घेऊया। आता हा भाग आपण खालचा भाग साईडला जोडून आपण ह्या 2 भागांना शिलाई केलेली आहे। तसेच इकडे पण ह्या 2 भागांना शिलाई केलेली आहे।
त्यामुळे आपला हा एक कप्पा तयार झालेला आहे. आता आपण हा भाग असाच फोल्ड करूया आणि हा भाग फोल्ड केल्यानंतर हा भाग सोडून हा खालचा भाग शिवून घेऊया. त्यानंतर हा भाग असाच इकडं धरून हा भाग पण आपण शिवून घेऊया. या खालच्या भागाला आपण आता शिलाई करून घेतलेली आहे. या भागाला आणि इकडून पण आता आणखी एक कप्पा आपला तयार झालेला आहे आतमध्ये. आता आपण याला ॲक्रेलिक लावून घेऊया. त्यासाठी आपण याचा मध्य काढून घेतला आहे आणि 1 इंच अंतर खाली मोजून घेतलेलं आहे. त्यावर आपण खूण केलेली आहे. आता आपण कात्रीच्या साहाय्याने याला कट करूया. थोडे 2 ठिकाणी थोडे थोडे कट लावून घेऊ. दुसरे हे बटन आपण आता खाली जोडून घेऊया. वरच्या बाजूने आपण आता याला डेकोरेटिव्ह बटन लावून घेतलेले आहे. आता आपण पॉकेट तयार झालेलं आहे आपल्या. आता याला आपले 3 कप्पे तयार झालेले आहेत. अशा प्रकारे ब्लाऊजच्या उरलेल्या कपड्यापासून सुंदर असे आपले पाऊच किंवा मिनी पर्स तयार झालेले आहे. अशाच प्रकारे आपण उरलेल्या कपड्यांपासून मिनी पर्स, मिनी पाऊच, मोबाईल पाऊच तयार करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.